यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उजनी पट्ट्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा शेतीच्या कामात व्यस्त झालाय। सध्या उजनी धरणात अद्याप समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध नसला तरी शेतकरी डेअरिंग करून ऊसाची लागवड करण्यास सुरुवात केली आहे। सध्या उजनी पट्ट्यातील पळसदेव भागात ऊसाच्या लागवडीला वेग आलाय। उजनी पाणलोट क्षेत्राच्या भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने कळमोडी, वडिवळे, खडकवासला ही धरण 50% पेक्षा जास्त भरली असून पानशेत व कासार साई 40% जास्त भरले। उजनीकडे येणाऱ्या बंड गार्डन व दौंड विसर्गात वाढ झाली असून सोमवारी सकाळी 8 वाजता बंड गार्डन येथून 13,830 क्युसेक्स तर दौंड येथून 12,524 क्युसेक्स विसर्ग उजनी धरणात सुरू आहे। दौंड येथील विसर्गात वाढ झाल्याने उजनी पाणी पातळी झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात होणार आहे। सोमवार दिनांक 15 रोजी सकाळी 8 वाजता उजनी धरणाची पाणी पातळी वजा 33.52% एवढी झाली आहे। सोमवारी संध्याकाळी 6 वाजता दौंड विसर्ग हा तब्बल 21,894 एवढा वाढलाय तर धरणाची पाणी पातळी 33.17% एवढी झाली आहे। गेल्या 2 दिवसापासून भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने उजनीवरील 19 धरणांचा पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। 19 पैकी 3 धरणांचा पाणीसाठा 50%पेक्षा जास्त झालाय। कळमोडी 76.59%, वडिवळे 72.72%, खडकवासला 64.75% भरली आहेत तर पानशेत 44%, कासारसाई 41.59% पाणीसाठा झालाय। नीरा खोऱ्यातील गुंजवणी 50% भरण्याच्या मार्गावर असून या धरणाची टक्केवारी 42.85% इतकी झाली आहे।